नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. आज आपण पाहणार आहोत खूपच हेल्दी, खमंग, खुसखुशीत अशा मेथीपासून बनणाऱ्या मेथी मसाला पुरी. खायला एकदम टेस्टी, बनवायला तितक्या सोप्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी फ्रेश अशी मेथी घेतलेली आहे आणि ती आता मी निवडून घेणार आहे. मुले पालेभाज्या खायला नको म्हणतात, अशा वेळेला तुम्ही अशा मेथीच्या हेल्दी पुऱ्या बनवून त्यांना खायला देऊ शकता. तर अशा पद्धतीने सर्व मेथी निवडून घ्यायची आहे. तर इथे मी मेथी निवडून घेतलेली आहे. आता ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मेथीला माती वगैरे लागलेली असते म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा. आता ही मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे. ती अशी एका चाळणीमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे. चाळणीमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यातलं पाणी नितळायला मदत होते. आता ही बाजूला ठेवून देऊ. आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घ्यायचं आणि आता जे आपण मेथी धुवून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि याच्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. मेथी परतून घेतल्यामुळे ती खाताना कडवट अशी लागत नाही, त्याच्यामुळे परतून घ्यायची. आता मेथीमधले सर्व पाणी आटलेलं आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या. भरपूर असा लसूण आणि आलं घेतलेलं आहे. भरपूर अशा कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि माझ्याकडे थोडे वाटाणे होते ते याच्यामध्ये टाकून घेतले. वाटाणे नसतील नाही टाकले तर काहीच हरकत नाही. आणि आता हे असं जाडसर असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी मेथी परतून घेतलेली होती ती सर्व मेथी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याची पण आपल्याला एक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं ही पेस्ट बनवून घ्यायची. आता एका भांड्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे. 2 चमचे रवा घेतलेला आहे. 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. तो असा हातावरती चोळून टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहेत. आता हे सर्व टाकून झाले. फ्राय करताना अशी एक वाटी मेथी बाजूला ठेवलेली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. अशा बारीक करून घेतलेल्या मेथीमुळे पुऱ्या खूप छान अशा लागतात. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि जे आपण हिरवं वाटण वाटलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल पण टाकून घ्यायचं आहे. आणि जी आपण मेथी मिक्सरमधून काढलेली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ पण टाकून घेतलेलं आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आणि आता हे पहिल्यांदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न ओतताच मिक्स करून घ्यायचे. आता हे छान असे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ते याच्यामध्ये ओतून घेतलं आहे. परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित असे पीठ मळून घ्यायचे आहे. तर आता इथे पीठ माझे मळून झालेलं आहे, बघू शकता. जसे आपण चपातीला पीठ मळतो अशा पद्धतीनेच पीठ मळायचे आहे. आणि आता हे झाकून एक 10 मिनटं ठेवून देऊ. आता 10 मिनटे झालेले आहेत. आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊ. पुऱ्यासाठी असा छोटासा गोळा घ्यायचा आहे. पुरी किती छोटी मोठी बनवायची आहे त्याच्यानुसार घ्यायची. आणि इथे मी थोडंसं कोरडं पीठ पण घेतलेलं आहे. आता हा गोळा पिठामध्ये त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची पुरी लाटून घ्यायची. पुरी तुम्ही छोटी मोठी लाटू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे, बघू शकता. आणि अशाच पद्धतीने आता आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत. पुऱ्या लाटेपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेले होते. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये पुऱ्या सोडून घेऊ. एका साईडने पुरी तळून घ्यायची आहे आणि ती फुगली की अशी दुसऱ्या साईडनं पलटी करून घ्यायची.
बघू शकता किती छान अशी पुरी फुगलेली आहे. छान अशी आपली दोन्ही साईडने पुरी तळून झालेली आहे आणि आता ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. तर अशाच पद्धतीने राहिलेल्या पण पुऱ्या तळून घेणार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मुले पालेभाज्या खायला नको म्हणतात, अशा वेळेला तुम्ही अशा हेल्दी अशा मेथी मसाला पुरी त्यांना बनवून नक्कीच खायला देऊ शकता. मुलांना खूप आवडतील. अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे. बघू शकता किती छान अशा आपल्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर ह्या मसाला पुऱ्या तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. दही, चटणी तुम्हाला ज्याच्यासोबत आवडतील त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही अशाच खाल्ल्या तरी त्या खूपच टेस्टी अशा लागतात. कारण याच्यामध्ये आपण सर्व मसाले वापरलेले आहेत, त्याच्यामुळे खूपच टेस्टी अशा बनवून तयार होतात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि विशेष म्हणजे खात रहा. धन्यवाद.